नक्की आपण जर पाहिलं तर 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली। पहिला मतदार म्हणून अंकुश काकडे मतदानासाठी गेले। त्यांनी 4ही बटन दाबले, मात्र 3 बटन दाबल्यानंतर लाईट लागली, 4थं बटन दाबल्यानंतर लाईट लागले नाही। त्यांनी आक्षेप घेतलाय आपल्यावर। अंकुश काकडे, नेमकं काय झालं? आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की या मतदान केंद्रांमध्ये सत्ताधारी पक्ष गडबडी करतो, त्याचं प्रत्यंतर आज मला या ठिकाणी पाहायला मिळालं। मी पहिला मतदार होतो। मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मला सर्व दाखवलं की बॅटरी फुल चार्ज आहे वगैरे, पण प्रत्यक्षात 7:30 वाजलेले होते। बॅलेट युनिटमध्ये 7:44 दाखवत होते, म्हणजे तिथेच 14 मिनिटाचा कालावधी जास्त दाखवलेला आहे। त्यानंतर मी बॅलेट बॉक्समध्ये गेल्यानंतर मी पहिलं मतदान केलं, त्यावेळेला तो लाल दिवा लागला। दुसरं बटन केलं, तोही लाल दिवा लागला। तिसरं बटन केलं, तोही लाल दिवा लागला। पण 4थं बटन दाबल्यानंतर मात्र लाल दिवा लागला नाही आणि डायरेक्ट बीप आवाज आला। त्यामुळे माझ्या मनामध्ये शंका आहे की बीप आवाज आला, माझं मतदान झालं असं ते म्हणतायत, पण लाल दिवा का लागला नाही याबद्दल माझा आक्षेप होता। मी तो आक्षेप या ठिकाणी नोंदवलेला आहे। पण मग टायमिंग मध्ये किती? 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट। म्हणजे बॅलेट असं आहे, 7:30ला तुम्ही मतदान सुरू करता, बॅलेट युनिटमध्ये 7:30 त्या ठिकाणी वाजले पाहिजेत। प्रत्यक्षात 7:44 आणि मी होतो त्यावेळेला 24 सेकंद होते, हे त्यांनी पाहिलं। म्हणजे 14 मिनिटं 44 सेकंद 14 मिनिटं 44 सेकंद गडबड वाटते काय त्याच्यामध्ये? काय आता तोच वेळ जर का त्यांनी त्या ठिकाणी बॅलेट युनिट जर कदाचित 5:30 वाजता बंद झालं तर तो 14 मिनिटाचा कालावधी काय धरणार? नक्की अनेक आक्षेप जे आहेत ते अंकुश काकडेंनी नोंदवलेले आहेत आणि मोठी गर्दी जी आहे ती सध्या या केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। जो आक्षेप जो आहे तोही घेण्यात आलेला आहे। नेमकं 14 मिनिटाचा गॅप जो आहे तो का ईव्हीएम मध्ये पाहायला मिळतोय? आता जर बघितलं 4थं बटन अजूनही लागत नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अंकुश काकडे पुन्हा आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे। 4थं बटन दाबत नाहीये। आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अंकुश काकडे पुन्हा आतमध्ये गेलेत। काय झालं आतमध्ये? मी पहिली 3 बटणं दाबली, 4थ्या वेळा दाबलं ना, जवळजवळ 3-4 वेळा दाबलं तर लागलं नाही, पण 5व्या वेळा जरा जोरात दाबलं तेव्हा लागलं। पण मग काय वाटतंय? वाजले नाही वाटत नाही। थोडंफार जर बघितलं तर बटन जे आहे ते दाबलं जात नाही, आक्षेप जो आहे तो घेतला जातोय। तुमच्या नंतर दुसऱ्या मतदारालाही तोच अनुभव आलाय। आता पाहा ना, याच्यामध्ये मशीनमध्ये गडबडी करणारीच पार्टी आहे, सत्ताधारी पार्टी। आपण जर पाहिलं तर सत्ताधारी पार्टी जी आहे ती मशीनमध्ये गडबड करतीये असा आरोप अंकुश काकडेंनी केलाय। या ठिकाणी मतदारांना जो आहे तो अनुभव येतोय। 3 मतदान जे आहेत ते होतंय आणि 4थं दाबल्यानंतर ते मतदान होत नसल्याचा आक्षेप अंकुश काकडेंनी नोंदवलाय।